कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत कोकणातील घडामोडी. त्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाडमधील खळबळजनक घटना समोर. बापाने केला स्वतःच्याच मुलीवरती अतिप्रसंग. बापावरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. या कृत्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ. समुद्रात उतरून न्याय हक्कासाठी कोळी समाजाचा लढा. कोळी समाजाचे JNPT विरोधात ऐतिहासिक आंदोलन. काराव ग्रामपंचायत अपहाराबाबत दिव्यांग लाभार्थी आक्रमक. 26 जानेवारी रोजी करणार आमरण उपोषण. सरपंच व ग्रामसेवकावरती अपहाराचा ठपका. आणि मालवणमध्ये भर दिवसा घरफोडी. दरवाजा फोडून कपाटातील रक्कम व दागिने चोरले. घराच्या मागील दरवाजा फोडून चोरांनी ऐवजावरती डल्ला मारला. आता पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे समोर येत आहे. चोरी, दरोडा, बलात्कार, लहान बालकांचे लैंगिक शोषण अशा गंभीर स्वरूपाच्या घटना सतत घडत आहेत. महाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत पित्यानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर गेली 4-5 वर्षे वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. वारंवार होत असलेले लैंगिक अत्याचार सहन न झाल्यामुळे पीडित मुलीने अखेर पोलीस ठाणे गाठले आणि स्वतःच्या बापाविरोधात महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बापाने केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. महाड MIDC पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास महाड MIDC पोलीस करत आहेत. मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांचा राजकीय वाद आता चव्हाट्यावरती येऊ लागला आहे. दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत. आता तर भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना खुले चॅलेंज दिले आहे. चला पाहूयात काय आहे हे चॅलेंज. त्यांच्या विरोधात जाता त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील. आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत. आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडे आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. लक्षात आलं का? आम्ही येऱ्यागाबाळ्याचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात जाल. पहिलं विरोधात गेलं कोण, काय कोण ह्याची तर चौकशी करा. पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती. मी मगाशी त्या दिवशी पण सांगितलं, ह्या पालीच्या गणपतीच्या बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर. नाहीतर आम्ही हात ठेवून सांगतो दोघंजणं, कारण आमच्याच मतदारसंघाचं जरा आम्ही काम केलं का नाही ते. जर कोणाच्यात हिंमत असेल तर बल्लाळेश्वरच्या मंदिरात यावं, आमची तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा प्रतोत्पदी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार शेखर निकम यांची विधानसभेच्या प्रतोद पदावरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार शेखर निकम यांच्या प्रतोत्पदी केलेल्या नियुक्तीला मान्यता द्यावी असे पत्र विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी दिले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे सचिव यांनाही याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. आमदार शेखर निकम यांची राष्ट्रवादीच्या प्रतोत्पदी नियुक्ती झाल्याने चिपळूण संगमेश्वर मधील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. उरण तालुक्यातील शेवा गावातील कोळी समाजाने 40 वर्षापासून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात JNPT मार्फत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात चॅनल बंद आंदोलन पुकारले होते. गावकऱ्यांनी पाण्यात उतरून आपला रोष व्यक्त केलाय. समुद्रात उतरून लढा उभारण्यात आलेला आहे. या आंदोलनात महिलांचे मोठे योगदान ठरले असून त्यांनी आपल्या हक्कासाठी पुढाकार घेतलाय. या संघर्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यामुळे आंदोलन ऐतिहासिक ठरले. JNPTने प्रकल्प विस्ताराच्या नावाखाली शेवा गाव विस्थापित केले आणि गावकऱ्यांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवले. 4 दशके अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत कोळी समाज जगत आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गावकरी संविधानिक मार्गाने लढा देत आहेत. दिवसाच्या उत्तरार्धात भारत सरकारच्या जलवाहतूक, पोर्ट आणि शिपिंग विभागाचे कॅबिनेट मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हॉटेल वेस्टिन पवई येथे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या बैठकीस रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे, उपविभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक तसेच JNPTचे अध्यक्ष उन्मेष वाघ हे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री आणि अधिकारी हे आंदोलनकर्त्यांच्या 40 वर्षाच्या संघर्ष कथा ऐकून स्तब्ध झाले आहेत.
त्यांनी आंदोलकांप्रती सहानुभूती व्यक्त केली। त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रिया 3 महिन्यात पूर्ण करण्याचे शब्द दिले। या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले। JNPTने दुसऱ्या टप्प्यासाठी जागा लागेल म्हणून आमचं गावठाण घेतलं आणि गेली 40 वर्ष झाली आम्हाला काय न्याय मिळालेला नाही। त्याच्यामुळे JNPT प्रशासन व जिल्हाधिकारी प्रशासन यामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई हवी। जे आम्ही भोगले ते त्यांच्याही परिवाराने भोगावे असे आम्हाला वाटते। JNPTने शिवाकुलवाडा गावठाण JNPT बंदराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संपादित केले आणि त्या गावाचे शासनाच्या मापदंडानुसार पुनर्वसन करण्यासाठी जो काय पुनर्वसनासाठी लागणारा फंड आहे आणि विस्थापितांना बंदर प्रकल्पात नोकरी देण्याची हमी दिली आणि ते हमीचे अनुपालनाची जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी रायगड यांची होती। आणि आता हे लोक पुनर्वसन करतात 40 वर्षानंतर। तर 85ला जो नकाशा बनवला होता तो 17 हेक्टरचा होता। त्याच्यामध्ये मुख्य रस्ते 9 मीटर 12 मीटरचे होते आणि 40 वर्षानंतरचा जो नकाशा तयार करतात त्या नकाशामध्ये रस्ते 6 मीटरचे आहेत। भूखंडासाठी जमीन 7.10 हेक्टर आहे आणि नागरी सुविधासाठी फक्त 3 हेक्टरची। आणि त्या नकाशाला सहाय्यक नगररचनाकार अलिबाग यांनी आणि शिडकोनी नामंजूर केलेला असताना सुद्धा त्यांनी तो फसवणूक केलेला नकाशा केंद्र शासनाला पाठवला आणि त्याला केंद्र शासनाने आजतागायत त्रुटी काढून ते पुनर्वसन रखडवित चाललेले आहे। म्हणून या अधिकाऱ्यांवर गुन्हा व्हावा म्हणून 22 जानेवारी 25चे आंदोलन सर्व ग्रामस्थांनी केलेले आहे। धन्यवाद। आज आमचे गावचे पुनर्वसन होऊन 40 वर्ष झालेले आहेत आणि 40 वर्ष आम्ही सतत JNPT सोबत लढा देत आहोत। आज 2021 पासून आपले पोलीस प्रशासन आम्हाला चांगले प्रकारे सहकार्य करत आहे। 2021 पासून आजपर्यंत पोलीस प्रशासनाच्या मुलं पुनर्वसनाचा विषय मार्गी लागण्यात येत आहे। तरी आमची एक पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे JNPTचे अधिकारी आहेत, चेअरमॅन साहेब उन्मेष वाघ आणि JNPTचे चीफ मॅनेजर मनीषा जाधव मॅडम, तसेच शासनाचे कलेक्टर साहेब आहेत आणि उरण तालुक्याचे तहसीलदार हे सतत बनावट पेपर आमचे पुनर्वसनाचे बनवत आहेत आणि आमचे पुनर्वसन यांचे 40 वर्षे केलेली फसवणूक ठकवणूक यांच्यावर कायदेशीर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी ही आमची हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती आहे। मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी दौऱ्यात बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्याचे तसेच मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याचे आदेश खात्याला दिले होते। रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदराजवळील अनधिकृत बांधकाम बांधणाऱ्या 300च्या वर मच्छीमारांना मत्स्य विभागाने नोटीस दिल्या होत्या। आज या कारवाईला सुरुवात होणार होती, मात्र स्थानिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या कार्यालयात येऊन गोंधळ घातला। सहाय्यक मत्स्य अधिकारी कार्यालयात संध्याकाळी 5 वाजल्यानंतर तुफान खडाजंगी झाली। मिरकरवाड्यातील अनधिकृत झोपड्या पाडण्याच्या नोटीस मत्स्य विभागाने दिल्या होत्या, त्याची कारवाई आज सुरू होणार होती। ही कारवाई सहायुक्त श्री महेश देवरे, मत्स्य व्यवसाय सागरी महाराष्ट्र राज्य यांच्या देखरेखीखाली होणार होती। मिरकरवाडा रत्नागिरी येथील मिरकरवाडा मत्स्य बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या मालकीचे असून या शासकीय जागेत कोणतीही खासगी बांधकाम करण्यास मनाई आहे। तरीही या जागेत स्टॉल, कावन, बांधकाम इत्यादी बांधलेले आहे। मिरकरवाडा टप्पा क्रमांक 2 मधील उर्वरित कामे जसे की अंतर्गत रस्ते, वर्कशॉप, लिलावगृह, विश्रामगृह, जाळी विणकाम शेड इत्यादी कामे सुरू करण्याच्या अनुषंगाने सदर शासकीय जागेतील बांधकाम त्वरित हटवावे म्हणून नोटीस देण्यात आल्या होत्या। 7 दिवसाची मुदत वाढवून देण्याची मागणी मच्छीमार करत होते। त्यांचा गोंधळ वाढल्यामुळे पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला। शेवटी गोंधळावरती तोडगा म्हणून सोमवारपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे। अलिबाग जिल्हा रुग्णालयासमोर गेले 4 महिने अनधिकृतपणे उभी केलेली अवाढव्य लोखंडी धोकादायक अनधिकृत होर्डिंग अखेर अलिबाग नगर परिषदेने हटवलेली आहेत।
अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडील जनहित याचिकेअन्वये सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डिंग्स, बॅनर, पोस्टर विशेष मोहीम घेऊन हटवण्याचे आदेश असल्याचे लेखी निवेदन अलिबाग नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व संबंधित अधिकारी यांना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अलिबाग जिल्हा रुग्णालयासमोर गेले 4 महिने अनधिकृतपणे उभी केलेली अवाढव्य लोखंडी धोकादायक अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याबाबत अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांना वारंवार दूरध्वनी करून हे धोकादायक लोखंडी होर्डिंग हटवले जात नसल्याची बाब उघड झाली होती. अखेर हे अनधिकृत होर्डिंग हटवण्यात आलेले आहेत. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव येथे झालेल्या आर्थिक अपहाराबाबत संबंधित कार्यालयाकडून विलंब होत असल्याने गावातील दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ म्हात्रे हे 26 जानेवारी 2025 रोजी रायगड जिल्हा परिषद येथे आमरण उपोषण करणार आहेत. असे निवेदन रायगड जिल्हा परिषद विभागीय कोकण आयुक्त विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक, पेण पंचायत समिती, प्रांत कार्यालय तसेच संबंधित विभागाला त्यांनी दिलेले आहे. ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या सन 2018 ते 2022 व फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या कालावधीत कार्यान्वित असलेल्या सरपंच सौ अपर्णा कोठेकर व ग्रामसेवक संजय जाधव या दोघांनी संगनमत करून ग्रामपंचायतीच्या तिजोरीतील कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप गावातील दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ म्हात्रे यांनी केला आहे. आपल्या मीडिया समोर मी 12 नोव्हेंबर 2024 ला ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराबाबत सामोरे आलो होतो. तदनंतर त्याच वेळेस मी सांगितलं होतं की सदरहू या प्रकरणात सौ अपर्णा तुळशीदास कोठेकर सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक संजय जाधव यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत संबंधित कार्यालयांनी कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. तर मी येत्या 26 जानेवारी 2025 ला सीओ ऑफिस अलिबाग यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसत आहे. आज काही वेळापूर्वीच मी बीडीओ पेण गरज साहेब यांना भेटून आलो असता त्यांनी समोर मला सांगितलं की सदरहू तुम्ही ह्या उपोषणाबाबत स्थगिती घ्या. पण मी त्यांना सांगितलं की या प्रकरणात आज 2 महिने व्हायला आले असता देखील तुमच्या ग्रामविस्तार अधिकारी तांडेल मॅडम यांनी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा जबाब घेतला नाही. मला सखोल चौकशी अहवाल देखील सादर केला नाही. माझ्याकडून वरील प्रकरणात माझा स्वतःचा जबाब घेतला आहे, परंतु तत्कालीन सरपंच सौ अपर्णा तुळशीदास कोठेकर यांनी कोणताही जबाब सादर केलेला नाही. त्यामुळं या प्रकरणात संबंधित कार्यालयांची कचराई किंवा थोडी दिरंगाई दिसत आहे. त्यामुळं मी या सर्व प्रकारच्या निषेधार्थ या येत्या 26 जानेवारीला आमरण उपोषणासाठी सीईओ अलिबाग झेडपी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसत आहे. 23 जानेवारी 2025 रोजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना व तळे आरोग्य केंद्र येथे रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख श्री विजयराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत फळे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सर्व आजी माजी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरुड झेप फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 58 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. या शिबिराचे आयोजन गरुड झेप फाउंडेशनचे अध्यक्ष दुर्गेश नाडकर्णी यांनी केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गरुड झेप फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर राबवले होते. गेल्या 13 वर्षापासून फाउंडेशनकडून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्यातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात, असा संदेश या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गरुड झेप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते 23 जानेवारीला. आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम राबवत असतो. या वर्षी या कार्यक्रमाचे 12वे वर्ष आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी आम्हाला प्रेरणा दिली लढण्याची,
आणि त्यांना जी श्रद्धांजली याच्यातून आम्हाला व्हायची त्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करत असतो आणि दरवर्षी याला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. यावर्षी महिलांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या रक्तदान शिबिरात मिळालेला आहे आणि आम्ही यापुढेही दरवर्षी हे करत राहू असा आमचा संकल्प आहे. 58 जणांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे या शिबिरात आणि दरवर्षी अनेक जण रक्तदान शिबिर या शिबिरात येऊन रक्तदान करत असतात. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने रोहा एसटी आगार प्रमुख प्रकाश शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी रोहा एसटी स्थानक येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रोहा आगर व्यवस्थापक शेलार आणि सहकारी यांनी स्वच्छता अभियान राबवलं आहे. यावेळी आगर व्यवस्थापक प्रकाश शेलार, डॉक्टर फरीद चिमावकर, वाहतूक नियंत्रण हेमंत कदम, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिल म्हात्रे, समाजसेवक बिलाल मोरबेकर, समाजसेविका सौ साजिया मोरबेकर, उद्धव आव्हाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रोहा आगारामध्ये स्वच्छता मोहीम अभियान राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माझी टीम, इतर डॉक्टर साहेब फरीद यांची पण टीम, यांचं मोला सहकार्य आपले सर्वांचा आम्हाला सहकार्य आपल्या स्वच्छता करत आहे. यापुढे प्रवाशांना पुष्कळ सुविधा, भूस्थान स्वच्छता या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आज जयंतीनिमित्त रोहा प्रमुख आगाराचे प्रमुख माननीय शेलार साहेब व त्यांचे सहकारी यांनी हा स्वच्छता अभियान स्तुती उपक्रम राबवला आहे. त्या उपक्रमासाठी आज इथे बरीचशी मंडळी, पाहुणे मंडळी, त्यांचे सहकारी उपस्थित आहेत आणि स्वच्छ हा राहायला पाहिजे. माणूस स्वच्छता निरोगी राहण्यासाठी करायला लागते. आपण निरोगी राहण्यासाठी स्वच्छ राहावं लागतो. तर आपला परिसर, आपला घर, आपला ऑफिस, आपला कार्यालय हा जर आपण स्वच्छ ठेवू तर आपण सुद्धा निरोगी राहू आणि आपण लोकांना सुद्धा एक त्याचा मेसेज देऊ शकतो की आपण स्वच्छ राहिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये चांगली तंदुरुस्ती येते. निरोगी राहण्यासाठी सांडपाणी असो, पिण्याचं पाणी असो, बरेचसे जे आजार आहेत ते ह्या पाण्यामुळेच होतात. तर ते आजार आपण टाळण्यासाठी आपण स्वच्छता राखावी पाहिजे. आपल्या परिसराची संपूर्ण पहिले आपण स्वच्छता राखायला पाहिजे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांनी दोन्ही महापुरुषांचा अल्प परिचय उपस्थितांना सांगितला. जयंतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉक्टर रामा भोसले, प्रशासन शाखा, शैक्षणिक विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. खारपाडा येथील हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यामंदिरात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडलेला आहे. पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्याचे काम संस्थेचे संस्थापक हिराजी पाटील यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार कॅमलिन कंपनीचे सेफ्टी विभागाचे प्रमुख अविनाश सूर्यवंशी यांनी खारपाडा येथे बोलताना काढले. यावेळी धर्माशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या 3 विद्यार्थ्यांना संस्थापक हिराजी पाटील यांच्यातर्फे रोख रक्कम देण्यात आली. यावेळी विविध खेळात प्रावीण्य मिळवलेल्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या ग्रामीण भागात असूनही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा किंवा स्पेशली एलिमेंटरी परीक्षा जी मुलं मेहनत घेत आहेत आणि जे खरंच चांगले मार्क्स आणि त्यांच्यामध्ये जी कला आहे ती जोपासत आहेत, त्यांना संधी देत आहेत, त्याबद्दल शाळेचेही तेवढेच आभार आणि त्यांचंही कौतुक आहे. हे सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण हे आत्ताच्या परिस्थितीत तुम्हाला सर्वांना माहित आहे की किती महत्वाचं आहे, बरोबर आहे. तर यामध्ये या ठिकाणी सर्व लहान मुलं आहेत की ज्यांना आता मी जे काही सांगणार आहे ते कळते असं अपेक्षा करतो. सर्वजण मोबाईल वापरतायत, बरोबर आहे, वापरतात की नाही? कोण कोण वापरत नाही? हात वरती करा, कोण वापरत नाही आता मोबाईल? सर्वजण वापरतात. बरं, हे मोबाईल हे आपल्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक आहे? जोरात आवाज येत नाहीये मला. दोन्ही. माणसाचं कौतुक केल्याशिवाय
माणसाला भरारी येत नाही. आपल्या घरातून जर का आपल्याला प्रोत्साहन मिळालं तर आपण चांगली प्रगती करतो, मग कुठल्याही आर्थिक असो अगर सामाजिक असो. आणि केवळ त्याच उद्देशाने आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की आपल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी त्यांनी वर्षभर केलेली मेहनत, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून घेतलेल्या स्पर्धा आणि त्यांनी केलेली स्पर्धात्मक परीक्षा आणि त्या परीक्षेतून मिळालेलं त्यांचं यश, त्याचं कौतुक व्हावं म्हणून हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी सुरुवातीलाच म्हणे की सर्व स्पर्धांमध्ये जिंकलेले बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचं अभिनंदन, परंतु त्यांचं खरं अभिनंदन ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतलं, जे या स्पर्धेत अयशस्वी झालेत, फक्त खेळ असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा असतील, तर का त्यांनी या स्पर्धेत भाग घेतलं नसतं तर तुम्हाला यश प्राप्त झालं नसतं. म्हणून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मंडळी, या ठिकाणी आपल्या पाहुणे लाभलेले आहेत. अविनाश सूर्यवंशी साहेब आणि प्रसाद खैरे साहेब यांच्याबद्दल दोन शब्द मला बोलायलाच पाहिजे. आज ग्रामीण भागातली आपली शाळा, थोडीशी इमारतीचं काय अवस्था आहे मी तुम्हाला जास्त बोलायला नको, दरवेळेस तेच होतं, परंतु आज त्यांनी अशा इमारतीमध्ये पण लाखो रुपयाचं साहित्य आपल्या विद्यार्थ्यांना उपयोग होईल म्हणून दिलेलं आहे. आपण लवकरच त्या प्रयोगशाळेचं उद्घाटन करणार आहोत, तेव्हाही आपण असाच कार्यक्रम घेणार आहोत. परंतु बघा, देणाऱ्यांचे हात हजार, घेणारे कमी आहे. 23 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4:30 ते 5:30 या वेळेत माणगाव पोलीस ठाणे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी माणगाव पोलीस ठाणे, कचेरी रोड, मोरबा नाका, माणगाव बाजारपेठ, निजामपूर नाका, निजामपूर रोड, कालवा रोड, तहसील कार्यालय असा रूट मार्च व फ्लॅग मार्च आयोजित करण्यात आला. या मार्चचे नेतृत्व 102 बटालियन द्रुत कार्य बलचे सहाय्यक कमांडर अजित कुमार अण्णा क्षीरसागर यांनी केले. त्यांच्यासोबत निरीक्षक दत्तात्रय मोहिते, जनसंपर्क अधिकारी धनंजय गुजर आणि 33 कर्मचारी तसेच माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी व माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, PI भोसले, PI बेलदार, PSI काळे व 21 अंमलदार सहभागी झाले होते. फ्लॅग मार्चचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे आणि नागरिकांना पोलीस प्रशासन व द्रुत कार्यबल तत्परतेचा संदेश देणे हा होता. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन समाजातील विश्वास दृढ झाला आहे. माणगाव पोलीस ठाणे व द्रुत कृती दलाचा हा समन्वित प्रयत्न लोकांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे. माणगाव तालुक्यातील त्रिंबक बगाडवाडी येथे राहणारे व केंद्र प्रमुख असलेले राजेंद्र गाड यांच्या घरात भर दिवसा घरफोडी झाली आहे. 23 जानेवारी रोजी सकाळी घरचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील कपाट फोडून 25,000 रुपये रोख रक्कम आणि कपाटातील बनावट दागिने लंपास केले आहेत. घरात कोणीच नसल्याचे पाहून चोरट्यांनी घरचा मागील दरवाजा फोडून घरातील ऐवजावरती डल्ला मारलाय. चोरटे दगडी कंपाऊंड वरून उडी मारून आल्याचा घराच्या पॅसेजमध्ये असलेल्या ओल्या मातीवरून अंदाज व्यक्त केला जात होता. यात महिला आणि पुरुष चपलांचे ठसे असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे आचरा परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मी 8:45ला घरातून लॉक करून बाहेर गेलेलो. मी शाळेत गेलो. माझी मिसेस सकाळी 8:30 वाजता बैठकीला गेली होती. मी गेल्यानंतर बरोबर साधारणपणे 10:50च्या दरम्यान माझी मिसेस ज्यावेळी घरी आली, समोरचा दरवाजा उघडून आत आली आणि बघितलं तर घरातलं दोन्ही रूममध्ये विस्कटलेलं होतं, कपाट फोडलेलं दिसलं. आतमध्ये जाऊन चाचपणी केली असता आतील जी कॅशचा बॉक्स होता तो कॅश त्याच्यातील गायब होती. तसंच एका पाकिटांमध्ये साधारणपणे 12,000 रुपये होते, ते पण गायब होते. काही खोटे दागिने होते पेंटेक्सचे, तो बॉक्स उघडलेला होता आणि त्याच्यातील दागिने गायब आहे. इतर मौल्यवान वस्तू होती त्याची पिशवी काढून बाहेर फेकलेली होती. लॅपटॉप काढून बाजूला ठेवलेला होता. अशा प्रकारचं चित्र दिसलं. त्यानंतर मिसेसने मला फोन केला आणि आम्ही साधारणपणे 10 मिनिटात सगळे लोक आले. गावचे पोलीस पाटील पण आले होते आणि त्यांनी सगळी पाहणी करून ताबडतोब पोलिसांना इन्फॉर्म केलेलं आहे.
या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.